नमस्कार, मी भूषण. आपण पाहताय झी 24 तास. एक पाऊल पुढे. मोहालीत होणाऱ्या भारत पाकिस्तान मधल्या रंगतदार लढाईला आता अवघे काही तास उरले. सगळीकडे या लढाईत कुणाची सरशी होणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. मात्र या लढतीत आकडे काय सांगतायत, कोण ठरणार आहे उद्याचे हिरो, याविषयीचा आमचा स्पेशल प्रोग्राम पाहूयात. आकड्यांची साथ कोणाला. आणि या आपल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होत आहेत न्यूरोलॉजिस्ट अभय बेंद्रे. आपण त्यांचं स्वागत करूया. अभयजी, आपलं स्वागत करतो. थँक्यू. खरं तर एक हाय व्होल्टेज मॅच आहे. भारत पाकिस्तान सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. पण आकडे नेमके कोणाचे चांगलेत आणि कोणाला उद्या ग्रहांची साथ मिळणार आहे? आपण ग्रहांकशास्त्रावरनं हे बघूयाच. आपण बघूया की उद्या तारीख आहे 30 मार्च 2011. काही वेळा असं असतं, एक दिवसाचे काही स्टार्स असतात, दिवसाची कुठच्याही डेटचे काही इफेक्टिव्ह स्टार्स असतात. आता 30/3/2011 याचे जर इफेक्टिव्ह स्टार्स म्हणायचे म्हटले तर 30 म्हणजे 3 नंबर हा गुरुचा येतो. जन्मतारीख ही गुरुवर येते, ती 3 वर येते. परत महिन्याचे सुद्धा अंक गुरुवर आला, तो 3 आहे. आणि 2011 याची जर आपण बेरीज केली तर ती येते 4. म्हणजे उद्या गुरु आणि हर्षल या ग्रहांचं प्रभुत्व आहे. परंतु त्याचबरोबर त्याची जर आपण बेरीज केली तर 3 3 6 आणि 4 10 म्हणजे एक रवी ऍडिशनचा जो ग्रह आहे त्याचा सुद्धा उद्या इफेक्ट असणार आहे. आणि उद्याचा वार आहे बुधवार, म्हणजे बुधाचा बुधवार, त्यामुळे बुधाचा नंबर आहे 5. त्यामुळे उद्या जर आपण आपल्या प्लॅनेटच्या साईड म्हणायचं म्हटलं तर उद्या गुरु, हर्षल, रवी आणि बुध हे इफेक्टिव्ह प्लॅनेट उद्याच्या डेटचे आहेत. त्याच्यावर आपल्या प्लेयर्सचे स्किल आणि एफर्ट्सला तर पर्याय नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. पण स्टार्स प्लेयरचे काही म्हणजे आपण जे स्किल करतो, मेहनत घेतो, तर त्याला फळ किती मिळेल हे तुमचा स्टार ठरवत असतात. तर त्या स्टार विषयी आपण आता बोलूया. अगदी खरंय. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की मेहनतीला पर्याय नाहीये. मात्र आपण बघितलं अनेक खेळाडू सुपरस्टिशियस असतात. कुठल्या पायात कुठलं पॅड बांधायचं किंवा कुठला शूज आधी घालायचा हे पण बऱ्याचदा ठरवलं जातं आणि तसं झालं नाही तर कुठेतरी रुखडू लागते. तसाच हा प्रकार आहे. आपण सुरुवात करूया खरं तर आपल्या टीम इंडियापासून. आणि मला असं वाटतं आपण बर्थ डेट वरून सुरुवात करूया. हो, जन्मतारीख ही सगळ्यात महत्वाची असते, कारण त्या जन्मतारखेमध्ये जे आपल्याला स्टारचे इफेक्ट मिळालेले असतात ते कायम असतात. आणि जसे तुमची वय, जसे तुमचे वर्ष जात असतात त्याप्रमाणे त्या जन्मतारखेच्या स्टार्स मध्ये चढाव उतार होत असतात. आता आपण पहिलं बघूया आपले इंडियाचे धुरंधर कॅप्टन MS धोनी यांच्याबद्दल. MS धोनी यांची जन्मतारीख आहे 7/7/1981. आणि उद्याचा दिवसाचे स्टार त्यांना कसे आहेत तर त्याची जी 1 ते 9 यांची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे 1 ते 9 नंबर धोनीच्या जन्मतारखेवरनं जी मी इव्हॅल्युएट केलेले आहेत आणि त्यांची जे उद्याच्या ग्रह अंकामध्ये त्याची फोड करून मी जे सांगितले त्याप्रमाणे धोनीचे हे स्टार असे आहेत की उद्याचा डेटचा जो गुरु आहे तो त्यांना अतिशय पॉझिटिव्ह आहे, +5. म्हणजे त्यांची बर्थ डेट ही त्यांची डिजिट हे 7 अंकी आकड्यांनी बनलेली असल्याना सुद्धा त्यांचे गुरुग्रह +5, त्यांचा परत दुसरा जो महिन्याचा ग्रह तो +5, आणि हर्षल ग्रह तो +2, रवी ग्रह तो +2 आणि बुध ग्रह +2. म्हणजे एकंदरीत उद्या म्हणायचं तर धोनीला सगळ्या ग्रहांची सुपर्ब साथ आहे. याचाच अर्थ धोनी जे काही प्लॅनिंग करेल, जे काही त्याच्या मेहनतीने आणि त्याच्या स्किलने जे काही पालन करेल त्याची साथ त्याला ती लाभणार आहे. म्हणजे ती आपल्या प्लेयरची असो, त्याच्या प्लॅनिंगची असो, ती साथ त्याला उद्याच्या डेटमध्ये परफेक्ट मिळणार आहे. एवढं ह्याच्यावरनं तर क्लिअर होतंय. अगदी खरं. म्हणजे थोडक्यात उद्या धोनीचे जे धावपेच असतील ते सगळे यशस्वी होतील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. हेच महत्वाचं असतं, कारण आपण मेहनत करत असतो पण त्याचे ते रिटर्न्स आपल्याला कसे मिळतात ते पाहणं महत्वाचं असतं. आता उद्याच्या आपण धोनीचं तर आपण बघितलं जाऊ तर आता बाकीच्या आपल्या प्लेयर्सचं, इंडियन प्लेयर्सचे आपण त्या प्रत्येकाचे स्टार्स मी काढलेले आहेत थोडक्यात. तर त्याप्रमाणे जे आपले इंडियन प्लेयर टीम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले स्टार असे म्हणायचं आपण एक 2-3 ग्रुप करूया. उद्याच्या दिवसामध्ये सगळ्यात फर्स्ट ग्रुप ऑफ स्टार्स म्हणजे द बेस्ट स्टार्स कोणाचे असतील हे जशी मी धोनीच्या बर्थ डेटची कॅल्क्युलेशन जी माझी आहे 1 ते 9 आणि जे फीड करून काढले सेम वेनी मी सगळ्या बाकीच्या प्लेयर्सचे सुद्धा काढलेले आहेत. त्या मानाने माझ्या ग्रह अंकशास्त्रानुसार उद्या सगळ्यात बेस्ट स्लॉट जो खेळणार आहे त्या बॅट्समनची नावं आहेत युवराज, गंभीर आणि सुरेश रैना. हे जे 3 आपले बॅट्समन असणार आहेत त्यांना म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जी ग्रहाची साथ आहे ती अति उच्च आहे.
म्हणजे इथे टॉप क्लास ते खेळणार आहेत. त्यानंतर थोडंसं त्याच्यापेक्षा खाली मी म्हणजे एक उत्कृष्ट असेल पण त्यांच्यापेक्षा थोडंसं खाली ती ही मिळणार आहे आपल्या सचिन सेहवाग आणि बॉलर ह्याच्यामध्ये बघितलं तर आर अश्विन, विराट कोहली, सचिन सेहवाग हे जस्ट थोडेसे डाऊन पण त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट खेळणार आहेत. परंतु हे जे मी युवराज, गंभीर आणि रैना बोललो यांना ग्रहांची साथ सुपर मिळणार असल्यामुळे ते जे काही स्किल आणि त्यांची जे काही मेहनत वापरतील त्यांना उद्या जे फळ मिळण्याचं हे दिसत आहे. अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणूया युवराज, गंभीर आणि रैना या तिघांना मॅच विनिंग इनिंग खेळायची उद्या एक चांगली संधी आहे. यस कारण त्यांचा मी जे बघितले उद्याच्या ग्रहांच्या याच्यावर आणि त्यांच्या जन्मतारखेनुसार इट्स अ ब्युटिफुल प्लॅनेट पोझिशन दे गॉट इनसाइड देअर बर्थ डेट्स थ्रू देअर बर्थ डेट्स. नक्कीच. आणि आणखीन एक उत्सुकता सगळ्यांना आहे म्हणजे सचिनचं 100वे शतक होईल का नाही. आता सचिनची खेळी उत्कृष्ट असेल परंतु तुम्हाला माहिती आहे की 50 याच्यामध्ये किती बॉल हे कळून आपण ती शतक करतो त्या ह्याच्यामध्ये जर त्यांनी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा की ते त्याच्यावर डिपेंड आहे की नुसतं शतक होऊन त्यांनी किती चेंडू वापरले त्याला सुद्धा महत्व राहील. म्हणून त्यावेळी त्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी तसं तो वापरणार आहे की नाही ते त्याला माहिती ते त्याच्यावरच सोडा तुम्ही. परंतु ते वन डे मध्ये तुम्हाला माहिती आहे की एवढे बॉल घेऊन जर आपण शतक केलं पण ते आपल्या टीमसाठी कसं राहील हे सगळं ते सचिनच जाणे. तो सचिन तर म्हणजे क्रिकेटचा देव आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. तो सचिनलाच ते त्याचं माहिती आहे उद्याचं. अगदी खरंय. गंभीर हा नेहमीच पाकिस्तान विरुद्ध खूप चांगला खेळतो पण रैना आणि युवराज या दोघांचा फॉर्म खूप चांगला आहे. त्यांना आत्ताच फॉर्म गवसलेला आपण बघितलं. म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ज्यावेळी 24 तारखेला ऑस्ट्रेलियाशी आपली मॅच झाली त्यावेळी तसं बघायला गेलं तर त्यामुळे मी पूर्वीच्या ह्यानी मी चित्रलेखामध्ये एक लेख लिहिला होता की वर्ल्ड कपच्या ह्याच्यामध्ये जे मी 3 स्टार सगळ्यात पॉझिटिव्ह कॅप्टनचे स्टार काढले होते त्यामध्ये इंडिया, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया होते. परंतु ऑस्ट्रेलियाची आणि इंडियाची अगोदरच आपली क्लॅशेस झाली. बरोबर. त्यावेळी रिकी पॉन्टिंगचे ग्रह खरोखर फर्स्ट क्लास होते पण पुढचे जे मी 2 एप्रिल ज्यावेळी कपाला हात कोण लावणार ह्यावेळी मी माझा विस्तृत लेख चित्रलेखामध्ये आलेलाच आहे. तर त्यावेळी मी बघितलं तर की 24 तारखेला धोनी आणि रिकी पॉन्टिंग हे ज्यावेळी ऑस्ट्रेलिया समोरासमोर आले त्यावेळी एकाच पॉइंटमध्ये धोनी त्याच्यापेक्षा ठरला तो म्हणजे 24 तारीख. 24 म्हणजे 2+4 म्हणजे 6. शुक्र ग्रह जो होता तो धोनीला रिकी पॉन्टिंग पेक्षाही चांगला ठरला आणि त्याच वेळी युवराज आणि रैना जे फॉर्म मध्ये आले त्यांनी जी मॅच काढून दिली आणि त्यांचा जो फॉर्म सुरू झाला त्याला काही तोड नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपण नमवू शकलो. अदरवाईज त्यांचे स्टार जबरदस्त होते.